शिवाजी महाराजांचा विजय असो। भवानी जय शिवाजी, भवानी जय शिवाजी। महाराष्ट्र राज्य के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज की जयंती आज पूरे महाराष्ट्र में बड़ी धूमधाम से मनाई जा रही है। आज इसी संदर्भ में हमने कई शिव भक्तों से बातचीत की। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। नमस्कार। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या जल्लोषात मोठ्या आनंदामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या दिमागात साजरा केला जातोय। या दिवसाच्या निमित्ताने मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि शहरातल्या सर्व शिवभक्तांच्या सर्व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चांगली अशी एक प्रभात फेरी काढण्यात आली। चांगला असा एक उपक्रम राबवण्यात आला। मी सर्व शहरातील सर्व नागरिकांना, मीरा भाईंदर शहरातील सर्व नागरिकांना सांगतो की शिवभक्तांनी सर्वांनी सायंकाळी ठीक 6 वाजता इथे महाआरतीला एकत्रित व्हावे। नमस्कार, मी प्रदीप सामंत, कार्याध्यक्ष मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप समर्थ रामदास स्वामींनी सांगून गेले आहेत की छत्रपती शिवरायांचं एक जातिवंत मूर्तिमंत असं उदाहरण प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मनात ठेवून आपल्या पुढच्या पिढीकरता कारभार केला पाहिजे। छत्रपती शिवरायांची जी मुत्सद्देगिरी होती, जे राजकारण होतं, त्यांनी जे मराठी माणसाकरता किंवा महाराष्ट्राकरता जे काम केलेलं आहे त्याला पूर्ण जगामध्ये कुठली तोड नाही। आणि हे कार्य डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषेचं महत्त्व ओळखलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याची अस्मिता वाढवलेली आहे, वृद्धिंगत केलेली आहे। हे सगळं मनात ठेवून त्याच्याकरता त्यांनी काय युक्ती लढवली, काय शक्कल लढवली, यातून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची धुरा याच्यापुढे आपल्याला आपल्या खांद्यावरती सांभाळायची आहे। जसं त्याने मराठी भाषा आपली टिकवली, वाढवली, तसं आपणही यापुढे आपली मराठी म्हणून ओळख, आपली भाषा, आपली परंपरा, आपली संस्कृती जपली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत। तरच आपल्या या स्थानिकांचं स्वराज्य टिकेल आणि सुराज्य घडेल। या इच्छेने दरवर्षी आपण ही जयंती साजरी करतो आणि आज मीरा भाईंदर शहरामध्ये या काशीमीरा नाक्यावरती आपण इथे उभे आहोत आणि पूर्ण दिवसाचा असा कार्यक्रम आहे। अतिशय जल्लोषात सर्व नागरिक यात सहभागी आहेत, सर्व संस्थांचे प्रतिनिधी इथे आहेत, सर्व राजकारणी लोक आहेत, समाजकारणी आहेत, शिवनिष्ठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असे मराठीनिष्ठ लोक इथे सातत्याने सकाळपासून आलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून हा सोहळा सुरू आहे आणि मला वाटतं रात्री 12 वाजले तरी पण ही गर्दी शमणारी नाही आहे, थांबणारी नाही आहे। सर्व मीरा भाईंदरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांना माझ्याकडून शुभेच्छा आणि असा हा सोहळा दरवर्षी अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा अशी आशा व्यक्त करतो आणि निरोप घेतो। धन्यवाद। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। मी गोवर्धन देशमुख, मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपण उभा आहोत मीरा भाईंदर शहरामध्ये। गेल्या 7 वर्ष आपण या मीरा भाईंदर शहरामध्ये शिवछत्रपतींची जयंती साजरी करतो। हा शिवजन्मोत्सव सोहळा थाटामाटात आपण या काशीमीराच्या जे छत्रपती स्मारक आहे या ठिकाणी साजरा करत असतो। मला या छत्रपती शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व तरुणांना एकच आव्हान करायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त लढायाच नाही केल्या तर छत्रपती महाराजांची जी त्यांनी प्रत्येक वेळेस एक युक्ती वापरलेली आहे ती युक्ती आपण वापरली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, बऱ्याच पुस्तकामधून आपल्याला ते शिकायला मिळणार आहे। आज आपण जातीपातीमध्ये, धर्मांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये नेत्यांचे गुलाम होऊन जगतो आहेत। हे सोडून आपल्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपल्याला काही करता येईल का, हे आपल्या महाराजांकडून शिकण्यासारखं आहे। महाराजांनी मुठभर मावळे घेऊन त्यावेळेस स्वराज्याची लढाई कशी केली, तसाच लढा आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्याला मराठी माणसांना एकत्र येऊन जात पात धर्म विसरून करावा लागणार आहे। आणि मीरा भाईंदर शहरामध्ये जे आज एक प्रकारे मराठी माणसाची संख्या कमी आहे अशी अफवा पसरवली जाते आहे, ही अफवा कुठेतरी खोटी आहे आणि मराठी माणूस एकत्र आहे हा दिसला पाहिजे। म्हणून मी मराठी माणसाला आवाहन करतो की अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मराठी माणसाने एक व्हावं, आपली एकी दाखवावं आणि या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक काशीमीरा या ठिकाणी आज 19 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू आहेत, संध्याकाळी देखील 6 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू आहेत। सर्व मीरा भाईंदर शहरातील या मराठी प्रेमींना, शिवप्रेमींना, संस्थांना, पत्रकार बांधवांना, पोलीस बांधवांना, पालिका अधिकाऱ्यांना, तहसील अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारीच्या
कार्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व मराठी अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, आमच्या बांधवांनी या ठिकाणी कार्यक्रमाला यावं आणि मराठी माणसाची एकी अशीच टिकून ठेवावी असं आवाहन करतो. जय शिवराय, जय मराठी. शिवाजी महाराजांचा विजय असो. भवानी. जय शिवाजी. भवानी. जय शिवाजी. हर महादेव. महादेव. एकीकरण समितीचा विजय असो. एकीकरण समितीचा विजय असो. महाराष्ट्र राज्याचा विजय असो. मराठी भाषेचा विजय असो. जय श्री. आप देख रहे थे YSR न्यूज़, मैं अजीम तांबोली, मीरा भाईंदर.